नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टिक्कर मराठी सरळ सेवा या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आत्ताच एक मोठी बातमी माझ्या समोर आलेली आहे, म्हटलं तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करून टाकते। तर सगळ्यात मोठी बातमी हीच असेल की ऑफकोर्स कुठल्या ना कुठल्या विभागामध्ये मोठी पदभरती असणार आहे। तर आताची ही जी बातमी आहे ती आहे महिला व बाल विकास विभागात तब्बल 23 वर्षांनंतर 8669 नियमित पदे भरली जाणार आहेत। आता या पदभरतीमुळे होणार काय आहे, तर या विभागाच्या सक्षमीकरणाला आपली मोठी चालना मिळणार आहे, अशी माहिती आपल्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे। मग आता ह्याच्यामध्ये तब्बल 23 वर्षानंतर किती आलेले आहे जागा? 8669। म्हणजे नक्कीच आपल्याकडे सुवर्ण संधी आहे, बरोबर आहे। बघा, विभागातील एकूण पदांचा आढावा घेण्यात आला आणि त्यापैकी काही पदे रद्द करून 165 नव्या पदांची वाढ करण्यात आलेली आहे। ठीक आहे, आणि त्याच्यामुळेच या विभागात आता आपल्याला एकूण 8669 नियमित पदे मंजूर करण्यात आलेली आहेत। आता ह्याच्या सोबतच हे पुढचं सुद्धा महत्वाचं आहे, याशिवाय विभागाच्या कामासाठी 2843 पदे ही बाह्य यंत्रणेमार्फत भरण्यास मान्यता दिलेली आहे। तर एकात्मिक बाल विकास सेवा ICDS योजनेअंतर्गत 1,10,664 अंगणवाडी सेविका व 1,10,464 अंगणवाडी मदतनीस अशी एकूण 2,21,328 मानधनाधारित पदे देखील मंजूर करण्यात आलेली आहे, बरोबर आहे। म्हणजे अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस यांची एकूण पदे किती झाली? 2,21,328 आणि आपले ते वाले महिला आणि बाल विकासची 8,669, बरोबर आहे। मग आता हा 23 वर्षानंतर घेतलेला महत्वपूर्ण निर्णय विभागाच्या सक्षमीकरणासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे। यामुळेच महिला आणि बाल कल्याण योजनांची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे होईल, असं आपल्या मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितलेलं आहे। तर मी एवढंच म्हणेन, अभ्यासाला सुरुवात करा। छान सुवर्ण संधी आहे सगळ्यांच्या हातामध्ये। लवकरच आपण ह्याचे लेक्चर सुरू करूयात। याचा पोर्शन नेमकी काय असेल याची सखोल माहिती मी पुढच्या एका व्हिडिओमध्ये घेऊन येते। आता थांबूयात। जय हिंद, बाय बाय, टेक केअर। लेक्चरला लाईक करून घ्यायचंय, शेअर करायचं आहे आणि आपल्या टिक्कर मराठी सरळ सेवाला सबस्क्राइब करून घ्यायचं आहे, कारण अशीच नवनवीन नोटिफिकेशन मी तुमच्या समोर घेऊन येणार आहे। थँक यू।